तर NEPचं एकूण जे काय धोरण आहे, नवशैक्षणिक धोरण आहे, याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या अंगानं त्याच्यात काय मूलभूत बदल झाला आहे किंवा तुम्ही एकूणच त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने बघता? बरोबर. नमस्कार. एकतर धन्यवाद, तुम्ही मला इथे आज बोलायला एक संधी दिली. आणि NEPच्या अनुषंगाने जर का सुरुवात करायची असेल आजच्या चर्चेला, तर मला या बाबतीत बोलायला पहिली गोष्ट आवडेल की मी जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये 2013 मध्ये काम करणं सुरू केलं, माझी आई शिक्षिका, आजी शिक्षिका, माझं शिक्षणाशी संबंध माझ्या शिक्षणापुरता आणि माझ्या मुली मोठ्या होत होत्या त्यांचं शिक्षण ह्या अनुषंगाने होतं. पण खऱ्या अर्थाने शिक्षण हे काय आहे, कसं असावं किंवा त्याचा महत्त्वाचा रोल काय आहे, हे सगळं माझा श्यामची फाउंडेशनची सुरुवात जेव्हा आमची झाली तेव्हा अभ्यास सुरू झाला. म्हणजे तेव्हा राईट टू एज्युकेशन होतं, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क होतं त्यावेळेचं, किंवा ओव्हरऑल आपली गुरुकुल पद्धती आधीची जी होती तिथून आपण काय प्रोग्रेस केलं. इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या वेळेस आपल्याला मोस्टली आपल्याला क्लेरिकल जॉब्स जास्ती होते, तर त्या दृष्टीने स्टँडर्डाइज्ड आपल्याला काही आउटकम्स पाहिजे होते. तर त्या दृष्टीने शिक्षण कसं बदलत गेलं आणि शिक्षण पद्धती करेक्ट आहे का, तर ते बरोबर स्टँडर्डाइज्ड आउटकमकडे चाललेली एक पद्धत आहे आणि त्यावेळेस ते भागून जात होतं कदाचित. पण आता ज्या स्पीडनी टेक्नॉलॉजी आली आहे किंवा ज्या स्पीडनी बदल घडत आहेत, त्या स्पीडनी आपल्याला खरं तर आधीच्या ज्या गोष्टी होत्या त्या आता अजिबातच गैरलागू झाल्या. बरोबर. सो शिक्षणाकडे नवीन दृष्टिकोनातून, कारण आपल्याकडे पॉप्युलेशन एवढं मोठं आहे, तर सगळ्यांना जर का शिक्षण आपल्याला योग्य रीतीने पुरवायचं असेल तर काही बदल होणं गरजेचं होतं, जे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालेले आहेत डेफिनेटली. पण त्या सगळ्याचा मूळ गाभा जर आपण पाहिला तर NEP पण काय म्हणते, तर त्याचं बेसिक फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज दॅट की प्रत्येक मूल हे अद्वितीय आहे, युनिक आहे. इनपुट जो आहे ना या सिस्टममधला तो युनिक आहे आणि प्रत्येक मुलाला त्याचा युनिकनेस किंवा त्याच्यामध्ये काय वेगळं आहे याची जाण करून देणं आणि त्याला एक सक्षम नागरिक म्हणून समोर वेल ॲडजस्टेड ह्युमन बिईंग आपण जे म्हणतो तशा दृष्टीने समाजामध्ये एक चांगला नागरिक, स्वावलंबी, भलेही मग ते रोजगार किंवा स्वयंरोजगार असावं, अशा पद्धतीचा एक चांगला माणूस की ज्याचं मूल्य स्वतःची एक मूल्य व्यवस्था स्वतःची असावी.